आई झोपली तो कोण राहत होतं रे. तर गाईस बघा किती सुंदर आहे. हे वडगावचा नंतर येते लेवारे डोंगर आहे. अजून ह्याच्यामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये तर लेस भारी असते हे डोंगर. तर इथून सगळं पाणी बिणी येत असते ह्याच्यातून. बघू शकता ले भारी ले सुंदर आहे, ले सुंदर बाई. बेस्ट व्यू. हे जे डोंगर आहे इथून पाणी इथून तिथून पाणी बिनी येत असतो. तर पावसाळ्यामध्ये लेस म्हणजे एकदम लेस भारी व्ह्यू असते पावसाळ्यामध्ये. आत्ता पण बघा गाईस एकदम नाईस व्ह्यू आहे. तुम्ही पण नक्की या एकदा. या हायवेवरनं जायला लय मजा येते कारण तिथनं डोंगर अजून जवळ दिसतो. आपण गाडी बिडी थांबून फोटो बिटो पण घेऊ शकतो असा. आता आमचं स्टेशन येते तुम्हाला दाखवतो मी. हे गाईस आपण आता एकविराला पोचलोय. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो. चला मी हे गाईस बघा आता आम्ही जिन्या चढायचं चालू झालेलं आहे आमचं. शेवटपर्यंत असंच बघत राहा. माझं एकविराला यायचं हेच कारण होतं की नंदू माझ्यासाठी 5 मंगळवार उपास धरली होती. त्यामुळं मी एकविराला फिरायला आलो आहे. मी एकटा नाही, नंदूचं पूर्ण फॅमिली पण आली. तर गाईस मी अर्ध्या रस्त्यावरती पोचलो आहे. जास्त ब्लॉक काढायला जमत नाही आहे कारण चढायलाच त्रास होतोय. तुम्ही बघा हे बघा चढ कसं आहे. हे बघा चढ कसं आहे. गाईस नंदूचा अंगात आले म्हणून तो एकटी पळते. तर गाईस आपण आता दर्शनच्या लाईनमध्ये आलेले. थोड्या वेळाने आपल्याला दर्शन होईल. तुम्ही पण बघा, तुम्ही पण दर्शन घ्या गाईस. हे बघा गाईस दर्शनची लाईन किती मोठी आहे. आपण आता एवढा पार करून आलेलो आहेत. मी अजून एवढी राहिलेली आहेत. आता ही छोटी लाईन आहे. थोड्या वेळाने आपलं दर्शन होणार आहे. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण दर्शन घ्या. शेवटपर्यंत नक्की बघा गाईस. फुल इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. तर गाईस आपण जवळजवळ पोचलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता.
थोड्याच वेळात आता दर्शन होणार आहेत. कमीत कमी आता 1 ते 1.5 तास झाला मी लाईनमध्ये थांबले. अजून एक अर्धा तास लागणार वाटतंय. खूप गर्दी आहे गाईस, खूप. बाकी दिवशी या, संडेला मात्र येऊ नका, कारण संडेला म्हणजे खूप जास्तच गर्दी असते संडेला. बाकी दिवशी एवढं जास्त गर्दी नसते, खाली फक्त आणि फक्त संडेला एवढं जास्त गर्दी असते. त्यामुळं तुम्ही संडेला जास्त येऊ नका. बाकी दिवशी या, एकदम मस्तपैकी दर्शन घ्या एकदम आरामात आणि जावा. बाकी दिवशी पण एवढं जास्त गर्दी नसते, लोक असते पण एवढं जास्त गर्दी नाही असते. संडेला जास्त गर्दी असते. त्यामुळं तुम्ही दुसऱ्या दिवशी या. संडेला आला तर उगाच फॅमिलीसोबत तर येऊच नका. फॅमिलीसोबत यायचं असेल तर संडेला तर येऊच नका, दुसऱ्या दिवशी या. असं तुम्ही एकटं येत असाल तर संडे दिवशी आला तर काही विषय नाही, पण फॅमिलीसोबत आला तर उगाच तुमच्यासोबत फॅमिली पण जास्त हे होईल. त्यामुळं तुम्ही बघू शकता खूपच गर्दी इथं तिकडं बाहेर अर्धा 1 किलोमीटरपर्यंत गर्दी आहे. लाईन मोठी आहे. मला 1 ते 1.5 तास झाला आता मी लाईनमध्ये थांबलो आहे. आता अर्धा तास झालं, अजून अर्धा तास लागणार वाटतं. 2 तास लागणार तुम्हाला दर्शनसाठी लाईनमध्येच फक्त. आणि ते खालून जिना चढायला ते अर्धा 1 तास. त्यामुळं तुम्ही या बिंदास या. चांगला व्ह्यू आहे, तुम्हाला मी बाहेरून दाखवेल. मला थोडा नंदूचा अंगात आलं होतं, त्यामुळं मी व्हिडिओ नाही शूट करू शकलं. कसं आहे डॉगेश भाई, एवढा क्राऊडमध्ये पण झोपले बघा. डॉगेश. गाईस तुम्ही पण दर्शन घ्या. तर गाईस आता फायनली दर्शन झालेले आहेत. खेबडीला ना ही आली होते, अंगावर आले होते, म्हणून हिचं ना 2 मिनिटं दर्शन झाले. आणि मी 2 तास लाईन मध्ये थांबून दर्शन घेऊन आलोय. बघा लेडीज एकदम सोप्पा काम आहे, तुम्ही पण ट्राय करा. ऍक्टिंग केलेली होती. नाही बाबा, नाही. तर गाईस तुम्हाला दाखवतो थांबा मी बाहेरून कसं दिसते, एकदम भारी नाद. तर गाईस आमचं दर्शन झालंय. कोणती घेऊ? थंडगार ओरिजिनल बिस्लरी कोल्ड ड्रिंक्स. एक थंड पाणी बॉटल द्या ना. थंडगार ओरिजिनल बिस्लरी कोल्ड. प्रसाद घ्यायचा. हे बघा गाईस, चांगलं आहे. जे काही पाहिजे सगळे इथं वरीच भेटतो, पण थोडा खालीपेक्षा थोडा 10 रुपये जास्त महाग आहे. हे आहे बघा एकविरा. एकदम पावसाळ्यात एकदम सगळं हिरवा असतो, एकदम लय भारी दिसतो पावसाळ्यात. आता फक्त ते घास. तुझ पे मेरी है दावेदारियां, तुझसे है दिल की साझेदारियां, तेरे बिन सांसें लूं तो जी ना सकूं. बघा आम्हाला काय तू दिसलं. ही बता क्या मैं करूं, क्या करूं. Girl I need you, girl I need चला. you, girl I need you, never leave you. Girl I need you, girl I need you.